मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एप्रिल 2023च्या चालू घडामोडी, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारले जाऊ शकते असे मी भाग 14 मध्ये 87 MCQ प्रश्न आणलेले आहे, जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चालू घडामोडी 1 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 1. सन 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र सरकारला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातून किती महसूल जमा झाला आहे? ऑप्शन ए 43,000 कोटी, ऑप्शन बी 40,000 कोटी, ऑप्शन सी 45,000 कोटी, ऑप्शन डी 44,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 43,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्र राज्याचे GST संकलन किती झाले? ऑप्शन ए 2,50,000 कोटी, ऑप्शन बी 2,69,000 कोटी, ऑप्शन सी 2,70,000 कोटी, ऑप्शन डी 2,60,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2,69,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याच्या GST संकलनामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 23%, ऑप्शन बी 22%, ऑप्शन सी 24%, ऑप्शन डी 20%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 24%. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्याचे सरकार राज्यात अन्न आयोग स्थापन करणार आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गोवा, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. अन्न सुरक्षा कायदा 2013च्या कितव्या अनुच्छेद मध्ये अन्न आयोग स्थापन करण्याची तरतूद आहे? ऑप्शन ए अनुच्छेद 16, ऑप्शन बी अनुच्छेद 15, ऑप्शन सी अनुच्छेद 13, ऑप्शन डी अनुच्छेद 14. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अनुच्छेद 16. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. वाहनाची तपासणी स्वयंचलित पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती स्वयंचलित तपासणी व प्रमाणपत्र केंद्रे सुरू होणार आहेत? ऑप्शन ए 22, ऑप्शन बी 23, ऑप्शन सी 20, ऑप्शन डी 21. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 23. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. महाराष्ट्र सरकार कोणाच्या जयंतीनिमित्त वीरभूमी परिक्रमा उपक्रम राबविणार आहे? ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी सरदार पटेल, ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर, ऑप्शन डी दीनदयाल उपाध्याय. याचा आन्सर आहे ऑप्शन सी स्वातंत्र्यवीर सावरकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र सरकार सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कधी सावरकरांचे विचार जागरण सप्ताह आयोजित करणार आहे? ऑप्शन ए 1 मे ते 8 मे, ऑप्शन बी 8 मे ते 15 मे, ऑप्शन सी 15 मे ते 22 मे, ऑप्शन डी 21 मे ते 28 मे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 21 मे ते 28 मे. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. नासाने त्यांच्या चंद्र ते मंगळ उपक्रमाची जबाबदारी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीवर सोपवली आहे? ऑप्शन ए अमित शास्त्रीय, ऑप्शन बी ऋषिकेश अवस्थी, ऑप्शन सी पराग अग्रवाल, ऑप्शन डी एस सोमनाथ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमित शास्त्रीय. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 10. अमेरिकेच्या इतिहासात गुन्हेगारीचा आरोप ठेवण्यात आलेले कोण पहिले माजी अध्यक्ष ठरले आहेत? ऑप्शन ए बराक ओबामा, ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प, ऑप्शन सी विन्स्टन चर्चिल, ऑप्शन डी जॉर्ज बुश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी डोनाल्ड ट्रम्प. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. देशातील प्रमुख 8 पायाभूत उद्योग क्षेत्रात मागच्या वर्षाच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात किती टक्क्यांनी वाढ झाली असे केंद्र सरकारने जाहीर केले? ऑप्शन ए 5%, ऑप्शन बी 7%, ऑप्शन सी 6%, ऑप्शन डी 4%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 6%. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. देशाच्या 8 प्रमुख उद्योगापैकी खताच्या उत्पादनात सर्वाधिक किती टक्के वाढ झाली? ऑप्शन ए 20%, ऑप्शन बी 23.5%, ऑप्शन सी 21%, ऑप्शन डी 22.2%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 22.2%. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. RBIने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशाची चालू खात्यावरील तूट GDPच्या किती टक्के आहे? ऑप्शन ए 2.2%, ऑप्शन बी 2.3%, ऑप्शन सी 2.5%, ऑप्शन डी 2.8%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2.2%. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत देशाची परकीय गुंतवणुकीत घट होऊन किती झाली आहे? ऑप्शन ए 2.5 अब्ज डॉलर, ऑप्शन बी 2.1 अब्ज डॉलर, ऑप्शन सी 2.5 अब्ज डॉलर, ऑप्शन डी 3 अब्ज डॉलर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2.1 अब्ज डॉलर. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणात भारताची निर्यात किती सालापर्यंत 2,000 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 2028, ऑप्शन बी 2026, ऑप्शन सी 2030, ऑप्शन डी 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2030.
नंतरचा प्रश्न क्रमांक 16. भारताच्या नवीन विदेश व्यापार धोरणाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे? ऑप्शन ए 1 एप्रिल 2024, ऑप्शन बी 1 मे 2023, ऑप्शन सी 1 जानेवारी 2024, ऑप्शन डी 1 एप्रिल 2023. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1 एप्रिल 2023. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. भारताचे नवीन विदेश व्यापार धोरण कोणत्या मंत्र्याने जाहीर केले? ऑप्शन ए पियुष गोयल, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी निर्मला सीतारामन, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पियुष गोयल. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 3 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 18. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची संरक्षण सामग्रीची निर्यात किती झाली? ऑप्शन ए 15,920 कोटी, ऑप्शन बी 20,560 कोटी, ऑप्शन सी 15,580 कोटी, ऑप्शन डी 10,540 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 15,920 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. केंद्रीय मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात देशाच्या तिजोरीत किती जीएसटी जमा झाली आहे? ऑप्शन ए 1.50 लाख कोटी, ऑप्शन बी 1.60 लाख कोटी, ऑप्शन सी 1.40 लाख कोटी, ऑप्शन डी 1.30 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1.60 लाख कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. मागच्या वर्षीच्या तुलनेत मार्च महिन्यात देशाच्या जीएसटी किती टक्क्यांनी वाढला आहे? ऑप्शन ए 12%, ऑप्शन बी 10%, ऑप्शन सी 13%, ऑप्शन डी 14%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 13%. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. देशाच्या एकूण जीएसटी संकलनात कोणते राज्य आघाडीवर आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी पंजाब, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यान कितव्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन केले? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 14. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 11. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. श्री सकल जैन संघाच्या वतीने दिला जाणारा पहिला जीन महावीर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए सायरस पुनावाला, ऑप्शन बी मोहन आगाशे, ऑप्शन सी तुषार गांधी, ऑप्शन डी भालचंद्र नेमाडे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तुषार गांधी. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. भारतीय वंशाचे वकील राजकारणी रिचर्ड वर्मा यांची कोणत्या देशाच्या गृह खात्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. देशाच्या जीएसटी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये किती टक्के वाढून 18.10 लाख कोटीवर पोहोचला आहे? ऑप्शन ए 22%, ऑप्शन बी 23%, ऑप्शन सी 24%, ऑप्शन डी 25%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 22%. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. सलीम दुरानी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ऑप्शन ए राजकारण, ऑप्शन बी क्रिकेट, ऑप्शन सी नाटक, ऑप्शन डी पत्रकार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी क्रिकेट. चा प्रश्न क्रमांक 28. इस्रोने पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंसंचलित भूअवतरण मोहिमेची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई प्रशिक्षण केंद्रात घेतली? ऑप्शन ए तामिळनाडू, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्नाटक. चा प्रश्न क्रमांक 29. इस्रोने स्वयंसंचलित भूअवतरण मोहिमेची चाचणी हवाई दलाच्या कोणत्या हेलिकॉप्टरच्या मदतीने घेतली? ऑप्शन ए चेतक, ऑप्शन बी MiG-21, ऑप्शन सी ध्रुव, ऑप्शन डी चिनूक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चिनूक. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. भारतात यावर्षी किती हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड झाली आहे? ऑप्शन ए 34 लाख हेक्टर, ऑप्शन बी 35 लाख हेक्टर, ऑप्शन सी 40 लाख हेक्टर, ऑप्शन डी 38 लाख हेक्टर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 34 लाख हेक्टर. नंतरचा प्रश्न क्रमांक 31. कोणता दिवस जागतिक जलचर दिन आहे? ऑप्शन ए 2 एप्रिल, ऑप्शन बी 3 एप्रिल, ऑप्शन सी 4 एप्रिल, ऑप्शन डी 1 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 32. 3 एप्रिल हा दिवस जागतिक जलचर दिवस म्हणून साजरा करण्याची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली आहे? ऑप्शन ए 2021, ऑप्शन बी 2018, ऑप्शन सी 2020, ऑप्शन डी 2017. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2020. प्रश्न क्रमांक 33. माद्रिद मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा विजेती ग्रेगोरिया मरिस्का ही कोणत्या देशाची बॅडमिंटनपटू आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी मलेशिया, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी इंडोनेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी इंडोनेशिया.
नंतरचा प्रश्न क्रमांक 34. अमृत भारत योजनेने अंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे? ऑप्शन ए 1275, ऑप्शन बी 1200, ऑप्शन सी 1175, ऑप्शन डी 1075. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1275. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 35. अमृत भारत योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती रेल्वे स्थानकांचा समावेश आहे? ऑप्शन ए 120, ऑप्शन बी 123, ऑप्शन सी 121, ऑप्शन डी 124. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 123. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. जगामध्ये कोणत्या देशामध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्माच्या कोणत्या वर्षाला प्रारंभ झाला आहे? ऑप्शन ए अमृत महोत्सव, ऑप्शन बी हरिक महोत्सव, ऑप्शन सी सुवर्ण महोत्सव, ऑप्शन डी शताब्दी महोत्सव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी शताब्दी महोत्सव. नंतरचा प्रश्न क्रमांक 38. सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात भारताचा बेरोजगारी दर किती होता? ऑप्शन ए 7.80%, ऑप्शन बी 8.80%, ऑप्शन सी 6.70%, ऑप्शन डी 5.60%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7.80%. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. भारतात सर्वाधिक बेरोजगारी दर 26.8% कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी हरियाणा. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 4 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 40. फिनलंडमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत नॅशनल कोऑलिशन पार्टीने एकूण किती टक्के मते मिळवून विजय मिळवला? ऑप्शन ए 20.8%, ऑप्शन बी 18.8%, ऑप्शन सी 17.9%, ऑप्शन डी 21.5%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20.8%. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांच्या सोशल डेमोक्रेटिक पक्षाला किती टक्के मते मिळाली? ऑप्शन ए 20%, ऑप्शन बी 19.9%, ऑप्शन सी 20.5%, ऑप्शन डी 18%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 19.9%. नंतरचा प्रश्न क्रमांक 42. फिनलंड देशामध्ये संसदेच्या किती जागांसाठी निवडणूक झाली? ऑप्शन ए 300, ऑप्शन बी 250, ऑप्शन सी 200, ऑप्शन डी 225. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 200. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. जगभरातील वाघाच्या तुलनेत भारतात किती टक्के वाघ आहेत? ऑप्शन ए 70%, ऑप्शन बी 80%, ऑप्शन सी 75%, ऑप्शन डी 85%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 70%. नंतरचा प्रश्न क्रमांक 44. भारतात इंटरनेट वापर करणाऱ्याची संख्या किती कोटीवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 80 कोटी, ऑप्शन बी 84 कोटी, ऑप्शन सी 90 कोटी, ऑप्शन डी 85 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 84 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 45. S&P ग्लोबल इंडियाद्वारे केलेल्या सर्व्हेनुसार देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक मार्च महिन्यात किती गुणावर पोहोचला आहे? ऑप्शन ए 52.8, ऑप्शन बी 54.6, ऑप्शन सी 56.4, ऑप्शन डी 51.6. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 56.4. नंतरचा प्रश्न क्रमांक 46. देशातील निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात किती गुणावर नोंदविला होता? ऑप्शन ए 54.5, ऑप्शन बी 50.6, ऑप्शन सी 51.5, ऑप्शन डी 55.3. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 55.3. नंतरचा प्रश्न क्रमांक 47. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचा भाव किती डॉलर प्रति बॅरल आहे? ऑप्शन ए $85, ऑप्शन बी $80, ऑप्शन सी $75, ऑप्शन डी $90. याचा आन्सर आहे ऑप्शन ए $85. नंतरचा प्रश्न क्रमांक 48. कोणत्या राज्यामध्ये अटल भूजल योजना लागू करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्र्याने राज्यसभेत दिली? ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 49. शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे ऑनलाईन पाहता येणार आहेत याचा पहिला प्रयोग महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याच्या गुंज गावी केला? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी हिंगोली, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी अकोला. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वाशिम. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. किती टक्के कच्च्या तेलाचे उत्पादन ओपेक देश करतात? ऑप्शन ए 38%, ऑप्शन बी 42%, ऑप्शन सी 44%, ऑप्शन डी 40%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 40%.
नंतरचा प्रश्न क्रमांक 51. महेंद्रसिंग धोनी हा IPL मध्ये 5,000 धावा करणारा कितवा खेळाडू ठरला? ऑप्शन ए 7वा, ऑप्शन बी 2रा, ऑप्शन सी 3रा, ऑप्शन डी 5वा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 7वा. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीच्या सर्व्हेनुसार जगात कोणता नेता सर्वात लोकप्रिय ठरला आहे? ऑप्शन ए जो बायडेन, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी व्लादिमीर पुतिन, ऑप्शन डी शी जिनपिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीच्या सर्व्हेनुसार कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला सर्वात कमी रेटिंग मिळाली? ऑप्शन ए उत्तर कोरिया, ऑप्शन बी श्रीलंका, ऑप्शन सी दक्षिण कोरिया, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी दक्षिण कोरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 54. CBI या संस्थेच्या स्थापनेचं हे कोणते वर्ष साजरे होत आहे? ऑप्शन ए शताब्दी महोत्सव, ऑप्शन बी सुवर्ण महोत्सव, ऑप्शन सी अमृत महोत्सव, ऑप्शन डी हीरक महोत्सव. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हीरक महोत्सव. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. मानवाला चंद्रावर पाठवणारी आर्टिमस 2 ही मोहीम कोणत्या देशाची आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 56. कोणता टेनिसपटू ATP क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे? ऑप्शन ए रोहन बोपन्ना, ऑप्शन बी नोवक जोकोविच, ऑप्शन सी राफेल नादाल, ऑप्शन डी युकी भ्रामरी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नोवक जोकोविच. नंतर आपण बघणार आहोत चालू घडामोडी 5 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 57. भारताच्या कोणत्या राज्यातील 11 ठिकाणाचे चीनकडून नामांतर करण्यात आले आहे? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी आसाम, ऑप्शन डी मेघालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. भारतामध्ये कोणत्या राज्यात हिमस्खलनाची घटना घडली आहे? ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी सिक्कीम, ऑप्शन सी मणिपूर, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी सिक्कीम. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. महाराष्ट्र राज्यात यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन किती मेट्रिक टनांनी घटण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 30 लाख, ऑप्शन बी 32 लाख, ऑप्शन सी 33 लाख, ऑप्शन डी 34 लाख. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 33 लाख. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. फिनलंड हा देश नाटो संघटनेत सामील झाल्यामुळे नाटोची सदस्य संख्या किती झाली आहे? ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 29, ऑप्शन डी 31. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 31. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए ब्रुसेल्स, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी जिनेवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए ब्रुसेल्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. भारताच्या दौऱ्यावर आलेले जिग्मे घेसर नामग्याल वांगचुक हे कोणत्या देशाचे राज्य आहे? ऑप्शन ए सौदी अरेबिया, ऑप्शन बी भूतान, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी अफगाणिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भूतान. नंतरचा प्रश्न क्रमांक 63. इंग्लंडमधील युटिलिटी बिल्डर संस्थेच्या अहवालानुसार जगात जंगल तोडीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन ए प्रथम, ऑप्शन बी तृतीय, ऑप्शन सी द्वितीय, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी द्वितीय. नंतरचा प्रश्न क्रमांक 64. जगामध्ये जंगल तोडणीमध्ये कोणत्या देश सर्वात आघाडीवर आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी ब्राझील. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ब्राझील. नंतरचा प्रश्न क्रमांक 65. इंग्लंडमधील युटिलिटी बिल्डर संस्थेच्या अहवालानुसार जगात दरवर्षी किती हेक्टर जंगलतोड होते? ऑप्शन ए 6,78,744 हेक्टर, ऑप्शन बी 6,78,550 हेक्टर, ऑप्शन सी 7,60,540 हेक्टर, ऑप्शन डी 7,40,445 हेक्टर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 6,78,744 हेक्टर. नंतरचा प्रश्न क्रमांक 66. राजस्थान राज्यात आरोग्यावर GDPच्या किती टक्के खर्च केला जातो? ऑप्शन ए 6%, ऑप्शन बी 7%, ऑप्शन सी 8%, ऑप्शन डी 5%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 7%. नंतरचा प्रश्न क्रमांक 67. राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 4 एप्रिल, ऑप्शन बी 3 एप्रिल, ऑप्शन सी 5 एप्रिल, ऑप्शन डी 2 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 68. 5 एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन भारतात कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला? ऑप्शन ए 1960, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1956, ऑप्शन डी 1964. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1964. नंतरचा प्रश्न क्रमांक 69.
ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग अर्थात ओपेक या खनिज तेल निर्यातदार संघटनेचे सदस्य किती आहेत? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 13. नंतरचा प्रश्न क्रमांक 70. जागतिक बँकेने भारताच्या चालू आर्थिक वर्षातील विकास दराचा अंदाज 6.6% वरून कमी करून किती टक्के केला आहे? ऑप्शन ए 6%, ऑप्शन बी 6.3%, ऑप्शन सी 5.5%, ऑप्शन डी 6.7%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 6.3%. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारताचा महागाई दर चालू आर्थिक वर्षात किती टक्क्यावर येणार आहे? ऑप्शन ए 5%, ऑप्शन बी 5.1%, ऑप्शन सी 5.2%, ऑप्शन डी 6%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5.2%. नंतरचा प्रश्न क्रमांक 72. यावर्षी भारतात मान्सूनच्या किती टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान व आंतरराष्ट्रीय संस्थांनी वर्तविला आहे? ऑप्शन ए 85%, ऑप्शन बी 95%, ऑप्शन सी 88%, ऑप्शन डी 90%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 90%. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. भारताचे आर्थिक वर्ष 2023 मध्ये प्रत्यक्ष कर संकलन किती टक्के वाढून 19.68 लाख कोटीवर पोहोचले आहे? ऑप्शन ए 20%, ऑप्शन बी 15%, ऑप्शन सी 22%, ऑप्शन डी 18%. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 20%. नंतरचा प्रश्न क्रमांक 74. भारतातील कोणत्या राज्याच्या बनारस पानाला भौगोलिक मानांकन मिळाले आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 75. इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार भारतात न्यायदानामध्ये 1 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी कर्नाटक. नंतरचा प्रश्न क्रमांक 76. इंडिया जस्टिस रिपोर्टनुसार भारतात न्यायदानामध्ये 1 कोटीहून कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी गोवा, ऑप्शन सी त्रिपुरा, ऑप्शन डी सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सिक्कीम. नंतरचा प्रश्न क्रमांक 77. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत? ऑप्शन ए मुकेश अंबानी, ऑप्शन बी गौतम अदानी, ऑप्शन सी रतन टाटा, ऑप्शन डी अझीम प्रेमजी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुकेश अंबानी. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 6 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 78. कल्याणमधील हनुमान नगर कुष्ठरोग वसाहतीत 40 वर्षे कुष्ठरुग्णांच्या विकासासाठी कार्य करणारे डोंबिवलीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन माने यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणत्या सन्मानाने गौरवण्यात आले? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी भारतरत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पद्मश्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आले? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी भारतरत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पद्मभूषण. नंतरचा प्रश्न क्रमांक 80. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉक्टर S.L. भैरप्पा यांना कोणत्या सन्मानाने गौरवण्यात आले? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी भारतरत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पद्मभूषण. नंतरचा प्रश्न क्रमांक 81. झाडीपट्टी रंगभूमीचे ज्येष्ठ विनोदी नट डॉक्टर परशुराम खुने यांना कोणत्या सन्मानाने गौरवण्यात आले? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी भारतरत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पद्मश्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील आयसर पुणे मानद प्राध्यापक डॉक्टर दीपक धर यांना कोणत्या पुरस्काराने गौरवण्यात आले? ऑप्शन ए पद्मश्री, ऑप्शन बी पद्मविभूषण, ऑप्शन सी पद्मभूषण, ऑप्शन डी भारतरत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पद्मश्री. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परामर्श योजनेच्या धर्तीवर राज्यात कोणती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला? ऑप्शन ए परिस्पर्श, ऑप्शन बी मोदी आवास, ऑप्शन सी महास्पर्श, ऑप्शन डी महामर्श. याचा आन्सर आहे ऑप्शन ए परिस्पर्श. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी NAC आणि NBA या संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या कशाच्या मूल्यांकनाकरिता परिस्पर्श ही योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए महाविद्यालयाच्या
मूल्यांकनाकरिता, ऑप्शन बी जिल्हा वाचनालयाच्या मूल्यांकनाकरिता, ऑप्शन सी शिक्षकांच्या मूल्यांकनाकरिता, ऑप्शन डी शैक्षणिक संस्थापकांच्या मूल्यांकनाकरिता. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाविद्यालयाच्या मूल्यांकनाकरिता. नंतरचा प्रश्न क्रमांक 85. भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस PMI निर्देशांक मार्च महिन्यात किती गुणांवर नोंदला गेला? ऑप्शन ए 50.8, ऑप्शन बी 52.5, ऑप्शन सी 57.8, ऑप्शन डी 58.9. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 57.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 9 ते 14 एप्रिल दरम्यान कझाकिस्तानात कुठे पार पडणार आहे? ऑप्शन ए अस्ताना, ऑप्शन बी अलमाटी, ऑप्शन सी इस्तंबूल, ऑप्शन डी कराची. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अस्ताना. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. कोणाची आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए अनुज कुमार, ऑप्शन बी चंदर मोहन, ऑप्शन सी विजय, ऑप्शन डी सचिन मोर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए अनुज कुमार. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.